स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। प्रजासत्ताक दिनानिमित्त मी बनवली होती तिरंगा मिठाई, पण ही रेसिपी मी आज अपलोड करत आहे कारण मी गेले होते गावाला, त्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला वेळच भेटला नाही। पण तरी सुद्धा मी एक शॉर्ट रेसिपी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अपलोड केलेली आहे। तशी ही मिठाई तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता कारण ही बनवायला सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे। मिठाई बनवण्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलेली आहे कढई। कढईमध्ये घालायचं 4 चमचे तूप। 2 वाटी रवा घेणार आहे मी, तर त्यासाठी 4 चमचे तूप घालायचं। जर 1 वाटी रवा घेतला तर 2 चमचे तूप घालायचं। मिठाई बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे बारीक रवा। बारीक रवाच घ्यायचा मिठाई बनवण्यासाठी, त्यामुळे मिठाई छान होते। आणि हा रवा भाजून घ्यायचा आहे, तर रवा भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरतीच रवा भाजायचा, कारण या रव्याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही, तर त्यामुळे हा रवा मंद आचेवर भाजायचा। रवा छान मंद आचेवर भाजून झालाय आणि रव्याचा रंग सुद्धा बदललेला नाही। अशाच पद्धतीने रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं 1 वाटी कोकोनट पावडर। तर इथे मी कोकोनट पावडर जे घेतलेलं आहे ते मी घरीच तयार केलेलं आहे। तुम्ही इथे रेडीमेड कोकोनट पावडर सुद्धा वापरू शकता, पण घरी तयार केलेलं कोकोनट पावडर असतं ते थोडंसं ऑइली असतं, त्यामुळे मिठाई अजून छान होते। कोकोनट पावडर रव्यासोबत भाजून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे साखर। तर साखर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे। वजनी प्रमाणामध्ये 200 ग्राम साखर आहे आणि रवा 2 वाटी आहे। वजनी प्रमाणामध्ये 400 ग्राम रवा आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही अजून थोडंसं कमी जास्त करू शकता, पण ही मिठाई गोडच असेल तर छान लागते, तर त्यामुळे मी 400 ग्रामला 200 ग्राम साखर घेतलेली आहे। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायची आहे वेलची पावडर। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचं दूध। तर दूध मी अगोदरच गरम करून ठेवलेलं आहे। दूध अगदी कडकडीत गरम नसलं तरी चालेल, कोमट असलं तरी चालेल, फक्त दूध कच्चं घालू नये यामध्ये। थोडंसं गरम करून ठेवायचं, त्यानंतर ते दूध यामध्ये घालायचं आणि शक्यतो दूध चांगलं घट्टसर असावं। छान गरम करून घेतलेलं दूध असेल तर मिठाईला छान चव येते। तर यामध्ये घालायचं 2 वाटी दूध। 2 वाटी रवा घेतलेला आहे, त्यासाठी 2 वाटी दूध घालायचं। जर 1 वाटी रवा घेतला तर 1 वाटी दूध घालायचं। दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचं मिल्क पावडर। तर मिल्क पावडर मी इथे अर्धी छोटी वाटी घेतलेली आहे। तुमच्याकडे 1 वाटी भरून मिल्क पावडर असेल तरी तुम्ही घेऊ शकता। मिल्क पावडर घातल्यामुळे मिठाईला छान चव येते, अगदी पेड्यासारखी होते ही मिठाई आणि असं वाटतही नाही घरी बनवलेली मिठाई आहे। आणि कशापासून बनवलेली आहे हे सुद्धा कळत नाही, इतकी छान होते ही मिठाई। ही मिठाई मी प्रजासत्ताक दिनानिमित्त बनवली होती, तर अपलोड करायला उशीर झाला, काही हरकत नाही। तुम्ही ही मिठाई कोणत्याही सणावाराला बनवून खाऊ शकता, किंवा अशीच गोड खाण्याची इच्छा झाली मुलांना तर ही अशा पद्धतीने मिठाई तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता। दूध आणि मिल्क पावडर यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। खूप छान मऊसूद मिश्रण होतं हे, अगदी पेढे तयार करता येतील असं। तर याच पद्धतीचं मिश्रण तयार करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कढई गॅसवरून खाली उतरून घ्यायची आणि तयार केलेलं मिश्रण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता हे मिश्रण मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलंय आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं। जास्तही थंड होऊ द्यायचं नाही, थोडंसं हलकं कोमट असतं ना हाताला सोसेल इतपत, तेव्हाच हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हे मिठाईचा आकार व्यवस्थित देता येईल। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित मळून घेतलंय आणि आता याचे 3 भाग करून घ्यायचेत। तर लहान मोठ्या आकारामध्ये 3 भाग करून घ्यायचेत। तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी लहान मोठ्या आकाराचे 3 भाग करून घेतलेत। एक सर्वात मोठा, एक त्याच्यापेक्षा थोडासा लहान आणि एक त्यापेक्षा थोडासा लहान, कारण की ही मिठाई मी 26 जानेवारी निमित्त बनवली होती, तर यामध्ये रंग मिक्स करायचे आहेत। तर यामध्ये कलर मिक्स करताना सर्वात छोटा भाग जो आहे तर त्यामध्ये ग्रीन कलर मिक्स करायचा आणि हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी ग्रीन कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आणि व्यवस्थित गोळा तयार करून घेतलाय, तो साईडला ठेवला। आणि हा जो मोठा गोळा आहे त्यामध्ये ऑरेंज कलर मिक्स करायचा आणि एक गोळा ठेवलेला आहे तो व्हाईटच ठेवायचा आहे। आता यामध्ये मी ऑरेंज कलर मिक्स करून घेत आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन तीनही कलर तयार झालेले आहेत। आता आपण मिठाई तयार करून घेऊया। तर मिठाई तयार करण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे एक पोळपाटावर प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि त्या प्लास्टिक पेपरवरती एक व्हाईट कलरचा गोळा घेतलाय आणि तो व्हाईट कलरचा गोळा व्यवस्थित पसरून घ्यायचा। त्यानंतर पुन्हा एकदा वरून प्लास्टिक पेपर टाकायचा आणि बेलण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचा। तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित लाटून घेतलेला आहे। व्हाईट कलरचा गोळा व्यवस्थित लाटून झाल्यानंतर ग्रीन कलरचा जो रोल तयार करून घेतलेला आहे तो यावरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने प्लास्टिकच्या साहाय्याने व्यवस्थित त्यावरती गोल करून घ्यायचा आणि गोल आकारामध्ये त्याला रोल करून घ्यायचा। तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी रोल तयार करून घेतलेला आहे। आता तयार झालेला हा रोल बाजूला ठेवायचा आणि ऑरेंज कलरचाही गोळा अशाच पद्धतीने लाटून घ्यायचा।
आता मी इथे ऑरेंज कलरचा गोळा लाटताना त्यावरती प्लास्टिक पेपर टाकलेला नाही, कारण की हे मिश्रण थंड झालेलं आहे. गरम असताना ते बेलण्याला चिटकतं, त्यामुळे मी वरून प्लास्टिक पेपर टाकलेला होता. तर आता हे थंड झाले, त्यामुळे व्यवस्थित लाटता येतंय. आता हे थोडंसं मोठं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मोठा रोल होणार आहे, वरचं आवरण मोठं होणार आहे. त्यामुळे मी अगदी पोळपाट भरून लाटून घेतलेला आहे. आणि आता यावरती तो तयार केलेला ग्रीन आणि व्हाईट कलरचा गोळा ठेवायचा आणि रोल करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने हळूच व्यवस्थित रोल करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा प्लास्टिकची पिशवी काढून हाताने व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचा, जेणेकरून समान आकारामध्ये रोल तयार होईल. तर अशा पद्धतीने मी मोठा रोल तयार करून घेतलाय. पोळपाटावरती एवढा रोल होत नव्हता, त्यामुळे मी ताटामध्ये ठेवून व्यवस्थित आकारामध्ये रोल तयार करून घेतला. आता या रोलला प्लास्टिक पेपर लावायचा आणि हा रोल फ्रीजमध्ये ठेवायचा. तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही अर्ध्या 1 तासासाठी ठेवू शकता. पण ही मिठाई मी प्रजासत्ताक दिनाच्या 1 दिवस अगोदर बनवली होती, तर मग उशीर झालता, त्यामुळे मी रात्रभर हा रोल ठेवला आणि दुसऱ्या दिवशी ही मिठाई कट केली. तयार केलेला मिठाईचा रोल मी ट्रेमध्ये ठेवला आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला. फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी ठेवायचा, किंवा मग अर्ध्या तासात पण सेट होतो. जास्त वेळ लागत नाही ही मिठाई सेट होण्यासाठी. किंवा मग तुम्ही रात्री बनवली तर रात्रभरही ठेवू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी पण कट करू शकता. तर बघा, मी इथे रात्रभर हा रोल फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीला हा रोल मी कट केला होता आणि तेव्हाच मी शॉर्ट रेसिपीसुद्धा अपलोड केली होती. तर इथे बघू शकता तुम्ही मिठाई किती छान सेट झालेली आहे आणि कट करताना सुद्धा व्यवस्थित कट होते, अजिबात तुटणार नाही आणि चिरणार सुद्धा नाही. खूप छान मऊसूद मिठाई तयार झालेली आहे. पूर्ण रोल तयार कट करून मी तुम्हाला दाखवते. तर तयार आहे तिरंगा मिठाई. ही मिठाई तुम्ही कोणत्याही सणावारानिमित्त बनवू शकता. तर इतकी छान मिठाई तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. कोणीसुद्धा म्हणणार नाही ही मिठाई रव्यापासून तयार केलेली आहे. खायला सुद्धा तेवढी स्वादिष्ट लागते आणि अगदी पेड्यासारखी मऊसूद मिठाई झालेली आहे. तर याच पद्धतीने तुम्ही मिठाई नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये. धन्यवाद.